नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्याने पार्थपासून देखील नंदिनीने तिला काय सांगितले आणि ती लपून ठेवलेले असते। त्यामुळे पार्थ हा काव्यावर रागवतो आणि बोलतो, आपण या दोघींना एकत्रितपणे एवढी दिवाळी साजरी केली, परंतु तुम्हाला एका शब्दाने देखील मला सांगावंसं वाटलं नाही का? बरोबर आहे, का सांगावंसे वाटेल? मी तुमचा कोण लागतो? आता तुम्हाला जे वाटेल ते करा, परंतु मला आता तुम्हाला एक शब्द देखील यापुढे कधी बोलणार नाही। तेव्हा काव्याला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि काव्य ही स्वतःशीच बोलते, जीवाच्या एका खोट्या बोलण्यामुळे घरातील किती नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे। त्यानंतर आपण पाहतो, जीवा हा बाबांनी सांगितल्याप्रमाणे ऑफिसला जाऊ लागतो। तेव्हा नंदिनी अतिशय दुःखी होते व ती जीवाला डबा देते, त्याच्या हातामध्ये बोलते, मला माफ करा, माझ्यामुळे आज तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध ऑफिसला जावं लागत आहे, तुम्हाला तुमच्या स्वप्नाप्रमाणे जगता येत नाही। तेव्हा जीवा हा नंदिनीला बोलतो, हे बघ नंदिनी, आपल्या दोघांपैकी जर एकाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कधीही तुमच्या स्वप्नांची निवड करेल। आणि तेव्हा जीवा हा बोलतो, आता मी जातो, असे बोलून तो जाऊ लागतो। तेव्हा नंदिनी त्याला बोलते, घरामध्ये कधीही बाहेर पडताना जातो नाही तर येतो म्हणायचं असतं। आणि तेव्हा नंदिनी ही कान पकडून त्याची माफी मागू लागते। आता येणाऱ्या भागामध्ये जीवा हा आपले स्वप्न पूर्ण करू शकेल का नाही हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।